नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे 2024मध्ये रिक्रुटमेंट आलेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जवळपास 10वी पासून ते पदवीपर्यंत, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे देखील जॉब जे आहेत 2024मधल्या कुठल्या सध्या मित्रांनो जाहिराती चालू आहेत त्याची माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्रत्येक जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनललाही शेअर केलेली आहेत. तर पहा मित्रांनो, जवळपास 8 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 8 जाहिराती आहेत मित्रांनो. 3000 पेक्षा जास्त जागांची पदभरती सध्या सुरू आहे. यासाठी तुम्ही जर अर्ज नसतील केलेले मित्रांनो तर नक्की अर्ज करा. डिटेलमध्ये सर्व माहिती स्टेप बाय स्टेप प्रत्येक जाहिरात मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेवटपर्यंत पाहत राहा. पहिली जाहिरात मित्रांनो आहे सिडकोमधली. सिडकोमध्ये तुम्हाला मित्रांनो 8 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. 23 जागांसाठी मित्रांनो लेखालिपिक या पदासाठी जाहिरात आलेली आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्ही जर BCom केलेला असेल, BBA केलेलं आहे, BMS केलेलं आहे, अकाउंटन्सी केलेलं आहे, फायनान्समधून केलेलं आहे, मॅनेजमेंटमधून कॉस्ट अकाउंटिंग केलेले आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. परमनंट जॉब आहे. 25,000 ते 81,100 इतका पगार या पदासाठी असणार आहे. सिडकोमध्ये मित्रांनो या ठिकाणी ही पदभरती होते. ही झाली पहिली जाहिरात. दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रमुख लेखपाल असेल, विधी सहाय्यक असेल, लॉवाल्यांसाठी कनिष्ठ लघुलेखक असतील, त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिक असेल, 10 जागा आहेत. पदवी पासवरती प्रयोगशाळा सहाय्यक असेल, कनिष्ठ लिपिक टंकलेखक असेल, पदवी पासवरती अप्लाय करता येणार आहे. तर ही मित्रांनो प्रदूषण नियंत्रण मंडळाची 19 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करता येतील. IBPS ही कंपनीची याची देखील परीक्षा जी आहे ती घेणार आहे. तर ही दुसरी जाहिरात झाली. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जाहिरात खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची, ज्या ठिकाणी मित्रांनो फक्त तुम्ही 10वी पासवरती अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी देखील तुम्हाला मराठीमध्ये एक्झाम देता येणार आहे. पदाचं नाव मित्रांनो सफाई कर्मचारी कम सब स्टाफ असणार आहे. म्हणजेच मित्रांनो पिऊन प्रमाणे या ठिकाणी सेंट्रल जी मित्रांनो बँक आहे इंडियाची तिथे या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सर्वात जास्त 118 जागा या पदासाठी आहेत. महाराष्ट्रामधील मित्रांनो पुणे आणि MMZO म्हणजे मुंबई या ठिकाणी मित्रांनो जॉब लोकेशन तुमचं असेल. 118 सर्वात जास्त महाराष्ट्रासाठी टोटल वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकेन्सी तुम्ही पाहू शकता. तर यासाठी तुम्हाला 9 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो करायचे आहेत. मराठीमधून तुमची एक्झाम होणार आहे. 70 मार्काची फक्त एक्झाम असणार आहे आणि 30 मार्काची तुमची मित्रांनो मराठी चाचणी होणार आहे. मराठी बोलता लिहिता वाचता येतं का त्याबद्दल. तर मराठीमध्ये मित्रांनो जे 118 जागा आहेत त्या ठिकाणी मराठीच मुलं फक्त अप्लाय करू शकतील, कारण की महाराष्ट्रातलं रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे आणि मराठी येणं गरजेचं आहे. तर ही तिसरी जाहिरात झाली मित्रांनो, खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर चौथी जाहिरात जी आहे ती देखील सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. या ठिकाणी मित्रांनो अजून ॲप्लिकेशन चालू झालेले नाहीत. 9 जानेवारीला ॲप्लिकेशन चालू होतील. ज्युनियर असिस्टंट आणि लोअर डिव्हिजन क्लार्क यासाठी मित्रांनो जवळपास 2000 जागा भरल्या जात आहेत. फक्त मित्रांनो 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता. या पदांसाठी कुठलीही टायपिंगची गरज नाही. ही जी जाहिरात आहे मित्रांनो DSSB दिल्ली सबऑर्डिनेट जे बोर्ड आहे मित्रांनो तिथून निघालेली आहे. यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये फीज आहे. जर SC ST वुमेन कॅन्डिडेट तुम्ही असाल, PWD एक्सर्व्हिसमॅन, तर तुम्हाला 0 रुपीज फीज असणार आहे. टायपिंगची गरज नाही. तर याची जशी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील 9 जानेवारीला, तसं सेपरेट व्हिडिओ अजून बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. तर ही मित्रांनो तुमची चौथी जाहिरात झालेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 5वी जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे खूप वर्षानंतर, जवळपास 4 ते 5 वर्षानंतर जाहिरात आली, ती म्हणजे मित्रांनो कारागृह विभागाची. याच्यामध्ये मित्रांनो 255 जागा असल्या तरी 125 जागा ज्या आहेत फक्त कोणत्याही शाखेच्या पदवीवरती तुम्हाला लिपिक या पदासाठी अप्लाय करता येते. आणि वरिष्ठ लिपिकसाठी 31 जागा आहेत, यालाही कोणत्याही शाखेतील पदवीवरती तुम्हाला अप्लाय करता येते. तर मित्रांनो या ठिकाणी जेल भरती सुरू झालेली आहे. जेल भरतीसाठी मित्रांनो ही TCS कंपनी तुमची परीक्षा घेते आहे. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक्झाम सेंटर असतील, बाकी देखील पद आहेत जसं की मिश्रक, ज्याच्यामध्ये तुमचं फार्मसी वगैरे झालेलं आहे. औषध व्यावसायिक म्हणून तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पंजीकरण केलेलं आहे. औषध व्यवसायाची पदविका आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला अप्लाय करता येईल. शिक्षकची पद आहेत, शिवणकामची पद आहेत. तर नेमकं काम काय असतं, बाकी जी तांत्रिक पद आहेत मित्रांनो, लिपिक पदं जे आहेत ती पदवीवरती भरली जातात. बाकी तांत्रिक पदं पहा अशा ठिकाणी, या ठिकाणी जेलमध्ये कातडे बनवणे, रंगकाम, बेकरी, हातमाग, सुतारकाम, लोहरकाम, कृषी उत्पादन हे जे डिपार्टमेंट असतात मित्रांनो, तिथं तुम्हाला जे टेक्निकल जे काम केले कैद्यांकडून जे काम करून घेतले जातात तिथं तुमचं पोस्टिंग असतं मित्रांनो. जे टेक्निकल तुम्हाला सर्व कामं जी आहेत ती करायची असतात. मग याच्यामध्ये मित्रांनो भरपूर सारे ITI झालेले विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे. जसं की सुतारकाम या
ठिकाणी ITI झालेले विद्यार्थी आहेत, लोअर काम या ठिकाणी ITI झालेले विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे, हातमागसाठी देखील ITI झालेले विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. तर अशी भरपूर सारी पदं आहेत याच्यामध्ये मित्रांनो. मित्रांनो ही या ठिकाणी 5वी जाहिरात आहे जेल पदभरती कारागृह विभागाची. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. याची डेट जी असणार आहे मित्रांनो, लास्ट तारीख 21 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. तर ही देखील 2024ची सर्वात मोठी पदभरती मानता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो 6वी जाहिरात जी आलेली आहे ती म्हणजे लातूर महानगरपालिकेची. लातूर महानगरपालिकेमध्ये मित्रांनो विविध पदं आहेत, ज्याच्यामध्ये पहा तुमच्यासमोर ॲडव्हर्टाइजमेंट ओपन करत आहे मी. याच्यासाठी अजून डेट आहे 14 जानेवारी 2024. या ठिकाणी पहा 10वी पासपासून ते पदवीपर्यंतची सर्व पदं आहेत, जसं ऑलमॅन असेल, फायरमॅन असेल, लिपिक टंकलेखक असेल, जे की मित्रांनो या ठिकाणी पदवीवरती भरलं जात आहे. कर निरीक्षक असेल, सहाय्यक कर अधीक्षक असेल, औषध निर्माण अधिकारीचं पद आहे. तर ह्या सर्व पदांसाठी मित्रांनो तुम्ही 14 जानेवारीपर्यंत अप्लाय करू शकता लातूर महानगरपालिकेमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट जाहिरात ती म्हणजे मित्रांनो आरोग्य विभागाप्रमाणे गट ड ची पदं भरली जातात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये. पहिली जाहिरात याच्यामधली आहे मित्रांनो ही 7 नंबरची जाहिरात, ती म्हणजे नागपूरची. नागपूरमध्ये मित्रांनो टोटल 680 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की फक्त 10वी पासवरती असणार आहे. 10वी पासवरती मित्रांनो याच्यामध्ये जर पदं पाहिली आपण तर खूप महत्त्वाची पदं आहेत, जी की सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड मध्ये पदं असतात. तशीच प्रयोगशाळा परिचर, चपरासी, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमन, गँगमन, प्राणी संग्रहालय परिचर, माळी, अंधार खोली परिचर, संग्रहालय परिचर, चौकीदार, शव विच्छेदन कक्ष परिचर आणि फर्रास अशी विविध पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. जवळपास मित्रांनो 680 जागा ह्या नागपूरसाठी या ठिकाणी आहेत. गट ड ची पदं आहेत, पूर्ण 10वी पासवरती आहे मित्रांनो ही जागा. तर याच्यासाठी देखील ॲप्लिकेशन मित्रांनो सुरू झालेले आहेत. तुम्ही अप्लाय नसेल केलेलं अजून तर नक्की अप्लाय करा. ह्याच्यासाठी लास्ट डेट जी असणार आहे 20 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. IBPS कंपनी परीक्षक येणार आहे. त्याच्यानंतर लास्ट नंबरची मित्रांनो 8 नंबरची जाहिरात सेम आहे वैद्यकीय शिक्षण विभागाची. मंत्रालय मुंबई अंतर्गत आरोग्य विभागाप्रमाणे इथंही पदं भरली जात आहेत. ती फक्त आहे धुळे जिल्ह्यासाठी. या ठिकाणी मित्रांनो 137 पदांची जाहिरात आली, जी की 7वी पासवरती आणि 10वी पासवरती आहे. ज्याच्यामध्ये देखील मित्रांनो सेम पद आहेत, जसं की शिपाई असेल, प्रयोगशाळा परिचर असेल, दप्तरी असेल, सफाईगार असेल, सिंपी असेल, दंतपरीक्षक, रुग्णपटवाहक, धोबी, शिपाई, चौकीदार, त्यानंतर सुरक्षा रक्षक, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, सफाईगार. गट ड ची मित्रांनो ही भरती आहे, खूप दिवसानंतर आलेली आहे. तुम्हाला इथं चान्स घ्यावा लागेल, कारण की परत जाहिराती लवकर प्रसिद्ध होत नाहीत. जागा जरी मित्रांनो धुळेसाठी कमी असल्या तरी देखील तुम्ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या जागा आहेत, प्रत्येक पदासाठी सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा आहेत, त्यासाठी अप्लाय करू शकता. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट अप्लाय करायची आहे 24 जानेवारी 2024. ऑलरेडी याच्यावरती सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो, त्या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तर ह्या टोटल 8 जाहिराती मित्रांनो सध्या सुरू आहेत. प्रत्येकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.